मंजिरी माझ्या आयुष्यात नाही, ही सल घेऊन उसना आनंद आणून सण नाही साजरे करायचे मला. आता मी कुठे तोंड काळ करू तूच सांग ना. मागच्या दिवाळीत मधुरा माझ्या सोबत होती, पण आता नाहीये. इथे तुझ्या या घरात मधुरा माझ्या शेजारी बसली होती. आपण सगळे मिळून अंताक्षरी खेळलो होतो, पण आज मधुरा नाहीये. सत्यजित, तुझ्या आणि मंजिरी वहिनींच्या नात्यात तात्पुरता स्वल्पविराम आला असेल कदाचित, पण माझं काय? मधुराला आता जगातली कुठलीही शक्ती परत नाही आणू शकत. तरी सण साजरा करतोय ना. आय सॉरी यार विहंग, माझ्या लक्षातच नाही आलं की. आय सॉरी. अशा गोष्टी लक्षात न येणं बरं असतं कधी कधी. सुरुवातीचे दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले, पण मग ठरवलं की एकटं नाही राहायचं, कारण एकटेपणाचा खूप त्रास होतो. आजही घरी गेलो, एकटाच होतो. लोकांच्या दारानं तोरणं दिसली, त्यांच्या घरातून रोषणाई दिसली. कुठून तरी चकली चिवड्याचा वास आला आणि पण मग या एकटेपणाची जाणीव आणखीनच वळावली. म्हटलं ग्लासमध्ये दारू भरून एकटेपणा वाढवण्यापेक्षा माणसात जाऊया, म्हणून गाडी काढली आणि डायरेक्ट तुझ्या घरी आलो. सत्यजित, आपली औषधं आपणच शोधायची असतात. मला कळतंय विहंग, पण माझी जखम इतकी ताजी आणि इतकी भळभळतीये, इतक्या लवकर मी मुखवटा नाही बांधू शकत. सॉरी, तुम्ही काय महत्वाचं बोलत होतात का? मावशी, आम्ही दिवसभर महत्वाचं बिन महत्वाचं बोलतच असतो. तू बोल ना. काही नाही, मी हे सांगायला आले होते की मंजुषाने असा गरम गरम चकल्यांचा पहिलाच घाणा काढलेला. काय म्हणणं आहे तुझं? मी चॉकलेट टेस्ट करून येतो. असं काय महत्वाचं बोलायचं आहे? विहंगाला जवळजवळ पिटाळलंच असतो बाहेर. सध्या प्रियाची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी. तिचं लग्न आपण लावून दिलं, सुहासरावांना आपण जावई मानतो, त्यामुळे पहिल्या दिवाळ सणाला जावयांना बोलवतात घरी. मला नेमका पेच पडलाय की प्रियाच्या बाबतीत काय करायचं. आता ती लोक परदेश किंवा दिल्ली इथं असते तर त्यांना बोलवायचा काही प्रश्नच नव्हता, पण पुण्याला असून न बोलावणं म्हणजे शोभत नाही हा मुद्दा आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सुहासरावांच्या मनात नसती शंका उभी राहायला नको. सध्या तर सगळाच तेरी भी चुप आणि मेरी भी चुप असा मामला सुरू आहे. तशी मी सकाळी बोलले प्रियाशी फोनवर, तर सरनाईकांच्या घरातून तरी सुहासरावांना अजून कोणाचा फोन आलेला नाहीये. याचा अर्थ ती लोक त्यांचा शब्द पाळतायत. मग निदान आपण तरी सगळं आलबेल असल्याचं दाखवायला नको का? म्हणजे निदान तसं अवसान तरी आणायला नको का? त्यातही गुंता असा आहे की प्रियाला दिवाळ सणाला घरी बोलवलं हे जर मंजिरीला कळलं तर तिला. सत्य, मला काही कळतच नाहीये रे. तू सांग, तू सांगशील तसं मी करेन. काय विचारते मी? मी काय सांगू आहे, कारण दिवाळीला मीच नसणार आहे घरात फारसा. म्हणजे भरपूर कामं आहेत. कदाचित मला काही दिवसांसाठी बाहेरही जावं लागेल. कारण कसं आहे, इतके दिवस मी काहीच लक्ष देत नव्हतो ऑफिसकडे, त्यामुळे विहंगवर इतकं लोड पडलंय
प्रश्न आहे, पण आता मला माझ्या बाह्या सरसवायलाच हव्यात. छान. म्हणजे या दिवाळीच्या 4 दिवसातच तू बाहेर सरसावून बसणार कामाला? अरे सणाच्या दिवशी तरी घरी थांब सत्या. आई दिवस इथे एक एक मिनिट मोलाचा आहे. मावशी असल्या अमेझिंग चकल्या. मला एक सांग, ऑफिसमध्ये अशी कुठली कामं अडली आहेत रे की सणाच्या दिवशी पण सत्या घरात नाही थांबू शकत? काम? अगं आई त्याला काय विचारतेस तू? तो हेच म्हणणार की मी करतो, मी सांभाळतो. हा, आणि मला तेच तर नकोय. झालं खूप आराम केला मी. आणि राहिला प्रश्न प्रियाचा, तर तू निर्णय घे. आय मीन त्यांना दिवाळ सणाला बोलवायचं की नाही ते तू ठरव. आणि मंजिरीने या गोष्टीचं काय वाटून घ्यायचं किंवा काय नाही वाटून घ्यायचं हे मंजिरीला ठरवते. अरे पण सत्या तू. आई प्लीज मला असे प्रश्न विचारू नकोस ज्यांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. तुम्हाला तुमची खूप कामं असतील, सजावटीची, फराळाची. मला पण माझी कामं आहे. नंतर बोलू. मंजिरी, काय पाहतेस अशी? हं? नाही, काय नाही. ओळखीच्या गुणा शोधत असशील तर आपण अनोळखी होते एकमेकांसाठी. म्हणजे तू माझ्यासारखीच आहे. मीच आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. मी ती मंजिरी आहे जिला तू तुझ्या सत्यजितकडे सोडून निघून आली. खूप वेगळा होता आपण. त्यांच्याकडे माझं आता काही उरलेही नाहीये. आठवणी आहेत ना, आयुष्यभर पुरतील एवढ्या आठवणी. आणि खोटं काय बोलतेस म्हणजे? तुझ्याकडे सुद्धा असतीलच की. आहेत ना. कसं आहे, 2 माणसं काही काळासाठी एकत्र राहिली ना की त्यांच्यात आपोआप आठवणी तयार होतात. त्यात जगावेगळं असं काहीच नाहीये. पण त्यांच्यासोबत घालवलेले कितीतरी क्षण जगावेगळेच होते. आणि त्यांनी केलेला विश्वासघात सुद्धा. चूक प्रत्येकाकडून होते मंजिरी, पण या एका चुकीसाठी तू तुझं सगळं सुख उधळून लावणार आहेस? ठीक आहे, इतर गुणासमोर तू नको कबूल करू, पण निदान माझ्या समोर तरी कबूल कर. सत्यजित आयुष्यात असताना तू खरंच खूप सुखी होतीस. तू खूप खुश असायचीस, हसायचीस, आनंदी असायचीस, समाधानी असायचीस. पण त्यांनीच मला रडवलं सुद्धा आहे. तुम्हा दोघांमध्ये संशयाचं जळमट असताना. पण आता तर तसं काहीच उरलं नाही. आशिष कडून खरं कळल्यानंतर त्यांनी पाय धरले होते तुझे. त्यानंतर फक्त सुख उरलं होतं तुमच्या संसारात. सुख आणि फसवणूक. ही अशी फसवणूक फसवणूक म्हणून किती दिवस रडत बसणार आहेस? किती दिवस तू अशी तुझ्या वडिलांकडे पडून राहणार आहेस? आणि किती दिवस शुभ्राला तिच्या वडिलांच्या प्रेमापासून पारखं ठेवणार आहेस?
वेळ आली की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील माझी मलाच. वेळ आली म्हणता म्हणता वेळ निघून जाते मंजिरी. प्रकाशाचा सण आहे हा. अंधाराकडे पाठ करून एकदा प्रकाशाची बाजू नीट बघ, तुझं जग झगमगून उठेल पूर्वीसारखं. मंजिरी, अगं उठलीस का ग? मंजिरी, अगं चल, शुभ्राची पहिली दिवाळी नाही का? अगं चांगलं बदामाचं तेल लावून मालिश करून आंघोळ घालते तिला. चल चल. हो तुम्ही वा पुढे, मी आले. बर. चला चला चला, तेलाचं मालिश करायचं. या लवकर, चला चला लवकर चला. आई अंबे, खरं तर हा हक्क माझा नाही, हा हक्क घरच्या लक्ष्मीचा. पण सध्या तीच या घरावर रुसलीये. मला या घरानं धीर दिला. आजपर्यंत आयुष्यात जर काही पुण्य केलं असेल तर त्याच्या बदल्यात ह्या घरासाठी सुख मागते. या दिवाळीत ह्या घरातला दुःखाचा काळोख संपवून टाक. आजी, अक्षरशः कोणाची बाय माझी ती. ज्या घरात जाशीला त्या घरात पंथीसारखी तेवत राशीला बघ. आजी, काय बोलताय तुम्ही? काय बोलले म्या? बरोबरच बोलले. आता सत्याला सांगणार आहे म्या. बहीण मानतोस ना हिला, मग आता बहिणीचा संसार थाटायचा विचार कर. आजी प्लीज, आता ते सगळं शक्य नाहीये. का शक्य नाही ग? तरणी ताठी पोर हायस, गुणी हायस, सुंदर हायस, मग तटलंय कुणीकडं? नशीब, ते कुठून आणू? नशिबाचं दान जसं उलट पडतंय नव पोरी, तसं सुलट बी पडतंय. आणि माझी खात्री आहे, तू ज्याच्या घरात जाशीला नव त्याचं नशीब फळफळेल बघ. नाहीतर दिवाळी झाल्यानंतर मॅच बघते की तुझ्यासाठी. आजी, लाजणं बी जमतंय की तुला. आलीच मी. आई आंबे, माझ्या लेकरासनी सुखी ठेव, एवढंच मागणं आहे बघ माझं तुझ्याकडे. दादा! गौरा, काय आरडाओरडा चाललाय सकाळी सकाळी? आई, बरं झालं तू तरी सापडलीस. का? अगं हे काय, कोणच नाही, मी सगळ्यांना बघ बघ, सत्या देवळात गेलाय अंबाबाईच्या. मंजुषा देव घरामध्ये आहे, दिवा लावतीये. अगं हे काय चाललंय? आपल्या घरातली लोक एवढी धार्मिक कधीपासून झालीत? अरे दिवाळी आहे. बरं, चारू आत्या कुठे? त्या साडी कुठली नेसायची ते ठरवत असतील. घ्या, म्हणजे दिवाळी जाईल आणि संक्रांत येईल तिथपर्यंत तरी ठरेल का? बरं तेही जाऊ दे, नेत्रा कुठे आहे? मला नाही माहिती. हे काय आले? फटाके फोडून झाले असतील तर या फराळ करून घ्या पटकन. चला. हा, टायमिंग. या टायमिंग साठी तुला फुल मार्क्स आहेत नेत्रा. अरे वा, हो, हो. फराळ आला. गौऱ्या, 15 दिवस उपाशी असल्यागत फराळावर तुटून पडू नगत. बाकीच्यांसाठी बी ठेव. झाले डोंबडे मारून? आजी,
जो हाजीर तो वजीर. आई या ना, तुम्ही पण फराळ करून घ्या. नको, मी घेईन नंतर. का ग फराळाला का नाही म्हणतीस? माझी इच्छा नाहीये सासूबाई. आता बस इथं. गुमान बस म्हणती नवा. बस. अन गौऱ्या, मला जरा मंजिरीला फोन लावून देतोस? सासूबाई, नाही, मी काय म्हणते, सत्या बाहेर गेला ना देवळात, त्याला परत येऊ दे, आपण त्याच्याशी बोलूया आणि मग ठरवूया ना. तो कशा पायी? त्याला काय विचारायचं? त्याची मला परवानगी हवी. शानीच आहेस. चल फोन लाव. हॅलो. हा कोण? मंजिरी नाही का तिथं? मंजिरी तिच्या बाबांसोबत देवळात गेली. कोण घरीच राहिला? आपण कोण? मी तिची आजी सासूबाई बोलते. ती आली की तिला फोन करायला सांगा मला. वय वय, सांगन की. आपण कोण म्हणायचं? म्या पूर्णा बाजीराव सटपा. इथंच असतीये ना मग शुभ्राला सांभाळाया. असं वय. पूर्णाबाई, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हाला बी. तेवढं लक्षात ठेवा, जरा मंजिरीला सांगा मला फोन करायला. काय? वय वय. आलं का? कसं झालं दर्शन? खूप छान. शुभ्राला तर गुरुजींनी देवीच्या पायाशीच नेलं होतं. अरे बा, पुण्यवान आहे बघ तुझी लेक. मंजिरी, तुझा फोन इथेच राहिला होता ना? अरे हो, फोन आला नाही ना कुणाचा? वय तर तुझ्या आजी सासूबाईंचा फोन होता. आजींचा फोन आला होता का? वय वय, नंतर फोन कर बरं त्यांना. हो बर. असतात कुठे त्या? त्या इथेच असतात, कोल्हापुरात असतात. कोल्हापुरात? अगं, आणि यापुढे त्यांचा फोन आला तर मंजिरीला निरोप द्यायची काही गरज नाही. बाबा आहो तुम्ही? बस बस बस. सणासुदीचं निमित्त करून जवळीक साधायचे प्रयत्न खूप झाले आता. अहो बाबा, पण त्या बस, पुरे पुरे. विषय संप. झोपली वय शुभ्रा? मी फरायचं बघते. मोबाईल घे तुझा. व्हॉट हॅपन? ओ सिद्धपुरुष अजय खोपकर, व्हॉट हॅपन? तुमचा खास परममित्र इथं असताना तुम्ही असे दुःखी, उदास पाहत नाही हो आम्हाला. काय फायदा झाला तुमच्या फ्रेंडशिपचा मला? बायकोचा पत्ता अजून नाही लागलाय, तो नाहीच लागलाय. मला वाटलं होतं कोल्हापुरात एवढं वजन असेल तुमचं. एका बाईचा पत्ता शोधणं तुमच्यासाठी काही कठीण काम नाहीये. बघा आता तुम्हीच बघा सिद्धपुरुष. तांबडे बाबांचं एक संत वचन आहे, एक वेळ गवताच्या गंजीतून सुई सापडेल, पण स्वतःच्या मर्जीनं घर सोडून गेलेली बाई सापडत नाही. आमच्या मिसेसचं बघा ना. आमच्या मिसेस आम्हाला सोडून गेल्या. आमच्या समोर आम्हाला सोडून गेल्या आमच्या मिसेस. त्या कुठे राहतात आम्हाला माहित आहे, पण सिद्धपुरुष आम्ही काय करू शकतो?
आत्ताच्या घडीला आम्ही काहीही करू शकत, पण योग्य वेळ आले की आम्ही त्यांची यथेच्छ पूजा बांधणार आहोत. अगदी साखर संगीत. असो 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 असो, दुःखाला कवटाळण्यात काही अर्थ नसतो. अशा वेळेस एकच रामबाण उपाय, मनोरंजन. स्वतःचं मनोरंजन करायचं. संख्ये या नावातच मनोरंजन आहे बघा. आता मी संख्ये यांच्या तोंडात अग्निबाण कोंबून ते उडवण्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार. याच्यामध्ये अग्निबाण उडवण्याचं प्रात्यक्षिक कमी आणि दुसऱ्याच्या दुःखात आपण सुख कसं शोधतो त्याचं जास्त आहे. थोडा गौर फरमाइये. मला दिवाळीला मला गावाला जायचंय. गावाला जायचंय ना, मला परगावाला जायचंय. तुम्हाला बोनस हवाय ना, तो देणार, डबल देणार. आता हे प्रात्यक्षिक, हे धरा. ओठात नाही दातात धरा, होल्ड राहतो. असं आहे काही हातात? काही आहे पेटवायला हातात? काहीच नाही हातात, घ्यावं लागेल. सगळं इथं नको, बाहेर जाऊन करा तुम्ही. काय नाही, काय लगेच होईल. अहो घरात. हा अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे ह्यांचं जे काही बरं वाईट व्हायचंय ना ते आपल्या घराच्या बाहेर होईल. म्हणजे आपल्याला काही येणार नाही. बाहेर जाऊ आणि पेटू असं लगेच. हे आजी कानावर काय हात ठेवते? ते काय आवाज येते फटाकेत? चल या अनार लावूया. नाही ये ना. नाही रे बाबा, त्या अनार लावल्यानंतर मला 2 पायावर पळता यायचं नाही. अरे हाडू चल भुईचक्र लावूया. नको रे, 2 जीवांची येते, वाकायला लावू नको तिला. बरं मीच लावतो.